तर मित्रांनो, हा यूट्यूबवरील आज माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण की मला भरपूर वाईट कमेंट येऊ लागली ती. अजून वाईट कमेंटचा विषय सोडा, वाईट कमेंटचा काही मी काय मनावर धरलं नाही. पण ज्या व्यक्तीसाठी मी व्हिडिओ काढतोय हे, त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. मी म्हणजे व्हिडिओ काढतोय किंवा काय करतोय ह्याच्याने त्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे माझा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवरील. इथून पुढे तुम्हाला माझा व्हिडिओ दिसणार नाही. कारण तर मी जी व्हिडिओ काढत होतो ती व्यक्ती माझ्या लाईफमध्ये परत येण्यासाठी ही व्हिडिओ काढत होतो. पण मी ही व्हिडिओ टाकून आहे ना, ती व्यक्ती माझ्यापासून जास्तच लांब चालली. कारण तर आमच्यामध्ये भांडणच होत चालली ती. मी इकडून एक व्हिडिओ टाकतोय, ती तिकडून एक व्हिडिओ टाकते. मी व्हिडिओ कशासाठी टाकतोय की बाबा ती माझ्या लाईफमध्ये आहे असं माघारी येण्यासाठी. पण ती माझ्या व्हिडिओचा गैरअर्थ म्हणजे ती माझ्या व्हिडिओचा गैरसमज करून घ्यायला लागली की बाबा मी रागामध्ये काय चुकीचं शब्द असं बोललो असेल व्हिडिओमध्ये, पण त्या शब्दामुळं अजून आमची भांडण वाढायला लागली. तर मला ही भांडण नाही वाढवायची. त्याच्यामुळं हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. अजून मी माझे हिथंच आता व्हिडिओ थांबवतोय. कारण तर मला व्हिडिओ टाकून मला माझी भांडण वाढवायची नाहीत. अजून तुला जेव्हा यायचं आहे रे तेव्हा तू ये आता माघारी. मी तुला ये म्हणून थकलो. आता इथून पुढे मी तुला ये बोलणार नाही. इथून पुढे माझा अजून आरूचा तुला कधीच व्हिडिओ दिसणार नाही यूट्यूबवरती. बाद झालं. मी म्हणजे थकलो आता. म्हणजे तुला हात जोडले, तुझी माफी मागितली, तुला सॉरी बोललो. तुला त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही आहे. फरक कसं पडणार तुला? तू तिकडं तुझे लाईफ म्हणजे खुशीत जगते. अजून इथं मी सगळा माझा संसार रस्त्यावर मांडला आहे, चव्हाट्यावर मांडला आहे, पूर्ण सोशल मीडियावर मांडला आहे. लोक हसायला लागली माझ्यावर, माहिती आहे का? आता मी रोडवरनं बाहेर फिरायचं जरी म्हणलं तरी मला तोंडाला असं रुमाल बांधून फिरावं लागते. कालच मी म्हणजे असं गावात गेलो होतो. गावात गेल्यानंतर म्हणजे 2-3 बायांनी बघितलं आणि ती डायरेक्टच बोलल्या, हो हे जी बायको याला सोडून गेली, हो ती पोरगं चाललंय बघ. डायरेक्ट असं बोलल्या. अजून काय माणसं पण होती, काय माणसं पण डायरेक्ट बघून बोलली, हे जी बायको याला सोडून गेली, हो ती चाललंय पोरगं. तर ही मला आता सहन होत नाही. अजून ही दिवस फक्त तुझ्यामुळं आला आहे. काही लोक आपल्याला म्हणजे चांगल्या दृष्टिकोनानं आपल्याकडे बघत होती लोक पहिलं, पण आता त्यांचं बघण्याचं आपल्याकडे दृष्टिकोन बदललं आहे. कारण तरी त्या गोष्टीला कारणीभूत फक्त तूच आहे. तू जर का सोडून गेली नसती तर आज लोक आपल्याला चांगल्या नावानं आपल्याला ओळखले असते. तर मी कुठं जरी दिसलो, कुणाला जरी दिसलो, जे आपले व्हिडिओ बघताय, जे आपले ऑडियन्स आहेत, ते डायरेक्टच म्हणते हो घ्यायची बायको निघून गेली. डायरेक्टच असं बोलते, फर्स्ट डायरेक्ट तोंडावर बोलते. तर मला ह्या गोष्टीचा म्हणजे मला मानसिक त्रास व्हायला लागला आता. त्यामुळे मी ह्या गोष्टी आता करू शकत नाही. त्याच्यामुळे मी माझे व्हिडिओ थांबवतोय. अजून काय आपल्या दोघांमध्ये भरपूर गैरसमज व्हायला लागले त्याचे की मी जे व्हिडिओ ज्या इंटेन्शनने टाकतोय तू ते समजून घे. नाही माझं तू काय करते, तू चुकीचं कारण काढायला लागली त्या व्हिडिओमध्ये. तर तू मला चुकीचं समजू नको. तू येण्यासाठी व्हिडिओ टाकतोय. असं नाही की बाबा मला आपलं नातं तोडायचं नाही आहे. मला आपलं महत्त्वाचं नातं मला आपलं नातं जपायचं आहे. मला आपलं नातं तोडायचं नाही आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण तर काय माहिती आहे का, मला वाटलं तू व्हिडिओ टाकून मी आम्हाला हालात बघून तू माघारी येशील. काय बा काय झालं तुला? तर ती लेकरू पण कसं आहे ना, आता त्या लेकराला माझी सवय झाली. त्याच्यामुळे ती माझ्याशिवाय दुसरीकडे कुणाकडे राहत नाही. तर मला तिला इकडे तिकडे जायचं म्हटल्यावर मला तिला घेऊन जावं लागते. अजून ते असं काय म्हणजे ठिकाण म्हणजे नवीन ठिकाणी आणलं तिला तर ती रमते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. तिच्या हसूसाठी मी काही पण करू शकतो. काय बा जायचं? थांब जाऊया. तर माझं म्हणण्याचं कारण काय होतं माहिती आहे, तू जर का आमच्या लाईफमध्ये परत आली तर माझ्या लेकराचा हसू परत येईल. मी ह्याच्यासाठी सगळ्या विषय करत होतो की बाबा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं हे काय मला हाऊस नाही आहे व्हिडिओ टाकायची. हां कुठं जायचं बा? जायचं? बरं जाऊ. थांब मम्मीला बोलायला लागलो आपण. मम्मीचा कॉल आला. बोलायचं तुला मम्मीकडे? बोल मग मम्मीला. हां बोल तुला काय बोलायचं ती मम्मी म्हण मम्मी माघारी ये म्हणून. आम्ही तुझी वाट बघतोय म्हण मम्मी माघारी ये. मम्मी म्हण मम्मी बे नाही मम्मी म्हण. तर कसं आहे ना लिकरू आता म्हणजे तिच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तरी तू ते लिकरू किती बारीक तोंड करून म्हणते म्हणजे हो माझी बाई काय. तर त्या लेकराकडे बघून तरी तुला बाबा क्यू यायला पाहिजे हिची. अजून तू आपला राग सोडून माघारी यायला पाहिजे.
मला एवढंच वाटतं बघ, मी दुसरं कशासाठी या गोष्टी करत नाही की बाबा आपला संसार मी सोशल मीडियावर मांडायला येणार नाही आहे. तू जर का मला ब्लॉक केलं नसतं तरी पण आपली ही व्हिडिओ पडली नसते. अजून लोकांना आपल्याबद्दल काय कळलं नसतं. आपली जी भांडणं आहेत ना ती आपली भांडण 4 भिंतीच्या आत राहिली असती. तो आपली भांडण पूर्ण म्हणजे सगळ्या जगासमोर आणली. ही सोशल मीडिया एक असं माध्यम आहे ना, इथून म्हणजे व्हिडिओ तुला पण दिसतोय पण भरपूर लोकांना ही गोष्ट दिसते. आणि लोकांसमोर कसं माहिती आहे, लोकांना हसू झालं या गोष्टीचं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की बाबा तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं, मला ब्लॉक तरी करायला नव्हतं पाहिजे होतं. निदान तुम्हाला एक चान्स तरी द्यायला पाहिजे होता. एक चान्स दिलेला माणूस काही होत नाही बाबा. इथून पुढं माझ्याकडनं अशी चूक नाही होणार. मी तुला 1000 वेळा बोललो आहे. तू प्रत्येक व्हिडिओमध्ये बघ, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणलो आहे की बाबा रे तू माघारी ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुझी माफी मागितली. हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे मी आताही तुझी माफी मागतोय. माझ्याकडनं काय चुकलं असेल तर मला माफ कर रे तू. अजून तू माघारी ये, मला दुसरं काही सुद्धा नको आहे. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे तू. इथून पुढं माझा तुला व्हिडिओ दिसणार नाही आणि इथून पुढं तुला आरूही दिसणार नाही. तर त्यामुळं तू जे काय डिसिजन घेशील ही व्हिडिओ बघून तर ते आता तू ठरव. कारण का माहिती आहे का, मी थकलो आहे वगैरे. तुला माघारी आणण्याचा प्रयत्न करून मी थकलो आहे. तुला माघारी आणण्याच्या प्रयत्नामध्ये माझं लय हाल झालं की बाबा सारखं 2 वेळा मी पुण्याला आलो. एकदा तर आरूला सोडून आलो, तर त्या टायमाला आरूची हाल झाली. अजून पहिल्या टायमाला मी आरूला तुझ्याकडे घेऊन आलो, त्या टायमालाही आरूची माझी हाल झाली. कारण तर हिची खाण्यापिण्याची सोय होत नव्हती. अजून इलेक्रो म्हणजे आता ही अजून 2 वर्षाची पण नाही ग. तिला चारायचं काय, तिला ती खात पण नाही बाहेरचं काय. जाऊ की बा, थांब की. मम्मीला बोलायला लागलो, मम्मीला सांगतो ये माघारी म्हणून. हां तू पण म्हण की मम्मीला माघारी. तुझं तर ऐकल मम्मी. बोलती का मम्मीला तू? माझं ना ऐकत तर आपल्या पुरीचं तर ऐक. ती मनापासून बोलते. तिला बोलता येत नाही म्हणून असं नाही की बाबा तिच्या भावना व्यक्त करू शकत नाही, पण ती मनापासून तिची तळमळ काय आहे ना ती तिच्या चेहऱ्यावरून तुला कळली पाहिजे. बघ ती लिकरू म्हणजे कसं तोंडाकडे बघते काय बा. तिला फक्त काळजी माझी. तिला माझ्या भावना कळतात, पण तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचल्या नाहीत. तिच्यापर्यंत माझ्या भावना पोचल्या की बाबा आपला बाप किती हालात दिवस काढतोय, आपला बाप कुठल्या सिच्युएशनला गेलाय ही बारक्या लेकराला कळ, पण तुला कळ नाही. तुला ही गोष्ट समजायला पाहिजे होती की बाबा तू हा जो निर्णय घेतला ना तो एकदम चुकीचा घेतलाय. तू घर सोडून जायलाच पाहिजे नव्हतं. छोटं कारण होतं एका छोट्या कारणावरनं तू इतक्या टोकापर्यंत पोचशील मला वाटलं पण नव्हतं रे तू. पण जाऊ दे, आता जे झालं गेलं काय, गेलेले दिवस माघारी येत नसते ते. तर त्यामुळं आता झालं गेलं ते गेलं ती विषयी ती सोडून. पण आता तरी ये माघारी. आपली नवीन सुरुवात करू आपण. आपला नवीन संसार मांडू. आता जे काय माझ्या चुका झाल्यात ना मी त्या चुका मान्य करतो. माझ्या चुकाची मी तुला अजून पण माफी मागतोय. माघारी ये माझं तुला एवढंच म्हणणं. हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मला तुला एवढंच सांगायचं. इथून पुढे माझा तुला व्हिडिओ नाही दिसणार. इथून पुढे मी तुला सोशल मीडियावर नाही कुठंच दिसणार नाही. तुला जे काय ठरवायचं ना ते तू एका दिवसामध्ये ठरवून मला लगेच सांग.